नगर जिल्ह्याच्या राजकारणात विखे आणि थोरात या आजी माजी महसूल मंत्र्यांची नावे प्रमुख मानली जातात. राज्याचे विद्यमान महसूल मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूल मंत्री काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यात चालणारा शह जिल्ह्याला नवा नाही. दोघेही मातबर नेते उत्तर नगर जिल्ह्यातील, शिवाय दोघांचेही मतदारसंघ एकमेकांना खेटूनच. पूर्वी एकाच काँग्रेस पक्षात होते तेव्हाही या दोघा नेत्यांनी एकमेकांना खिंडीत गाठायची एकही संधी सोडली नाही. आता तर दोन्ही नेते दोन वेगवेगळ्या आणि विरोधातल्या पक्षात आहेत. त्यामुळे त्यांच्यातील संघर्षाची धार अधिकच गडद होत गेली आहे. मात्र सध्याच्या त्यांच्या द्वंद्वाला वेगळीच किनार आहे. 1.5 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विरोधातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार खासदार निलेश लंके यांना आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिलेली ताकद आणि पुरविलेली रसद सर्वश्रुत आहे. तसेच त्यापूर्वी शिर्डी विधानसभा मतदारसंघातील गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीत थोरात कोल्हे यांनी एकत्र येत विखे पाटलांचा पराभव करीत गणेश कारखान्यावर सत्ता प्रस्थापित केली. याशिवाय येत्या विधानसभा निवडणुकीत विखे आणि थोरात एकमेकांच्या विरोधातील उमेदवारांना ताकद देणार हे त्रिकालाबाधित सत्य आहे. या सर्व पार्श्वभूमीवर माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी संगमनेर किंवा राहुरीमधून विधानसभा लढविण्याची तयारी दर्शवून वेगळी चाल खेळली आहे. यामुळे जिल्ह्यात हा चर्चेचा विषय बनला आणि यदाकदाचित संगमनेरमधून विखे आणि थोरात अशी लढत झालीच तर ती राज्यात लक्षवेधी ठरेल हे तितकेच खरे. डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी विधानसभा लढविण्याचे सुतोवाच करून काय इशारा देण्याचा प्रयत्न केला या संदर्भातील इनसाइड स्टोरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी पत्रकार संजय कोळसे. इनसाइड स्टोरी मध्ये आपले स्वागत आहे. येणारी विधानसभा निवडणूक दोन्ही आजी माजी महसूल मंत्र्यांनी एकमेकांविरुद्ध रचलेल्या डावपेचांनी गाजणार याचे संकेत आता मिळायला लागले आहेत. माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी संगमनेर मतदारसंघातून विधानसभा लढविण्याची तयारी दर्शवून आगामी राजकारणाची दिशा काय असणार आहे याची पूर्वकल्पना दिली आहे. भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींनी जर आदेश दिला तर आपण संगमनेर किंवा राहुरी मतदारसंघातून निवडणूक लढवू. शेवटी महायुतीकडून सक्षम उमेदवार देणे हे गरजेचे आहे. त्यासाठी त्यागाची भूमिका असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. या त्यांच्या विधानामागे अनेक राजकीय अर्थ काढले जाऊ लागले आहेत. पक्षाकडून तसा आदेश येईल का? डॉक्टर सुजय दादा खरंच विधानसभा लढवतील का? असे बरेच प्रश्न निर्माण होत आहेत. अर्थात या सर्व प्रश्नांची उत्तरे विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येईल तसतशी ती मिळणारच आहेत. मात्र तोपर्यंत नगर जिल्ह्यातील राजकारणात शिर्डी आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघाने आपल्याकडे नजरा वळविण्यास भाग पाडले. आमदार बाळासाहेब थोरात यांना त्यांच्याच मतदारसंघात खेळून ठेवले जाणार हे यातून अधोरेखित होते. या दोन्ही नेत्यांची आपापल्या मतदारसंघावर मजबूत पकड आहे. संगमनेर जसा थोरातांचा बालेकिल्ला आहे तसा शिर्डी मतदारसंघ विखे पाटलांचा बालेकिल्ला आहे. एकमेकांना आपापल्या मतदारसंघात खिंडीत गाठून ठेवण्याचा प्रयत्नाचा भाग म्हणून हीच रणनीती थोरातांनी देखील नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात आखल्याचे दिसते. शिर्डी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवार कृषी भूषण असलेल्या सौ प्रभावती घोगरे यांना मैदानात उतरविले जाणार असल्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने तयारी देखील सुरू झालेली आहे. दक्षिणेकडून खासदार निलेश लंके आणि उत्तरेतून विवेक भैया कोल्हे हे शिर्डी मतदारसंघात विखे पाटलांच्या विरोधात प्रचारात उतरतील अशी शक्यता आहे. खासदार निलेश लंके यांनी तर शरद पवारांच्या नगरच्या सभेत तशी इच्छा देखील जाहीर भाषणात प्रदर्शित केली होती. म्हणजेच काय तर येत्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही बलाढ्य नेत्यांनी एकमेकांच्या विरोधातील उमेदवारांना रसद पुरवून परस्परांची कोंडी करण्याची रणनीती आखली आहे. त्याचाच भाग म्हणजे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी संगमनेर मधून विधानसभा निवडणूक लढविण्याबद्दल केलेले विधान.
त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट म्हणजे नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेत थोरातांवर तोफ डागली। तर त्याच दिवशी आमदार बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आश्वी बुद्रुक येथे एक कार्यक्रम घेत विखे पाटलांवर हल्ला चढविला। डॉक्टर सुजय दादा यांच्या उमेदवारीवरून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना आमदार थोरात यांनी मोठ्याचं लाडकं लेकरू असल्याने त्यांचा छंद असेल तर तो पुरवलाच पाहिजे असा मिश्किल टोला लगावला। त्यावर पलटवार करीत नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमच्या मुलाचा छंद जोपासायला आम्ही सक्षम आहोत, याबाबत आम्हाला थोरातांनी शिकविण्याची गरज नसल्याचे सुनावले। थोरात आणि विखे यांनी एकमेकांच्या मतदारसंघात कार्यक्रम घेऊन एकमेकांवर केलेले शाब्दिक हल्ले आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या संगमनेर विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारीवरून झालेली राजकीय टोलेबाजी हे सर्व कोणत्या वळणावर जाणार आहे याचा अंदाज आलाच असेल। तुम्हाला याबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा। असेच विश्लेषण पाहण्यासाठी आमच्या इनसाइड स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व शेअर करा। धन्यवाद।